मार्च एंड आला की आपण ते सगळे पैसे वळते करतो आणि खर्च झाली पाहिजे बाबा म्हणून वळते करतो. बरोबर. तर इम्प्लिमेंटेशन हा महिला धोरणाचं अजूनही होत नाही आहे. करायचं असेल तर 1 कोटी महिलाचे MSMEs तुम्ही सुरू केला पाहिजेत. तुम्ही त्यांना लोन दिला पाहिजेत की ते मनोहर भिडेंनी म्हटलं साडी नेसूनच जायला पाहिजे. म्हणजे इसका मतलब ये है कि वो लापता लेडीज घूंघट अभी भी ओढ़ा हुआ है देते हैं. लापता लेडीज पाहिला? हो बिलकुल पाहिला. कसा वाटला? खूप सेन्सिटिव्ह पिक्चर आहे तो आणि महिलांच्या भावना पोचवलेल्या आहेत आणि फॅक्ट आहे. म्हणजे तुम्ही सुरुवात महिला सेक्रेटरी झाल्या ह्याच्यावरनं केली आणि आपण बहुतेक संपवतो आहे आपला हे इंटरव्ह्यू. तर लापता लेडीजमध्ये त्या महिलांची घुसमड जी दाखवलेली आहे ती अजूनही होते. बरोबर. आणि म्हणून माझं ठाम मत असं होतं की महिला धोरण फक्त डिक्लेअर करण्यापेक्षा इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण झालं पाहिजे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ज्या काय महिलांच्या योजना आहे त्याचा दर महिन्याला रिव्ह्यू कलेक्टर ऑफिसमध्ये झाला पाहिजे. 6 मंथली त्याचा रिव्ह्यू इथं स्टेटमध्ये झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. ओके. तुम्ही भरपूर पैसे म्हणजे डिपार्टमेंटमध्ये इतके पैसे असतात महिलांच्या नावाने पण शेवटी मार्च एंड आला की आपण ते सगळे पैसे वळते करतो आणि खर्च झाली पाहिजे बाबा म्हणून वळते करतो. बरोबर. तर इम्प्लिमेंटेशन हा महिला धोरणाचं अजूनही होत नाही आहे. ओके. एका महिलेला 1500 रुपये देऊन तुम्ही तिला सक्षम करत नाही आहात. तिला सक्षम करायचं असेल तर 1 कोटी महिलाचे MSMEs तुम्ही सुरू केला पाहिजेत. तुम्ही त्यांना लोन दिला पाहिजेत. तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिला पाहिजेत. छोटे छोटे कामं धंदे जे असतात त्यांना पण प्रायोरिटी मिळाल्या पाहिजेत. इतक्या साऱ्या बचत गट आणि इतकं सगळं आपण निर्माण केलेलं आहे पण खऱ्या अर्थानं अजूनपर्यंत आपण शेवटच्या नाऱ्यांपर्यंत पोचलेलो नाही आहे. अजूनपर्यंत लापता लेडीजमधला घुंगट अजूनही आहे. म्हणजे आता तुम्हीच म्हटलात की ते मनोहर भिडेंनी म्हटलं साडी नेसूनच जायला पाहिजे. म्हणजे इसका मतलब ये है कि वो लापता लेडीज घूंघट अभी भी ओढ़ा हुआ है और मेल शॉविनिस्ट सोसाइटी में वो कुछ लोगों को अभी भी अच्छा लगता है. म्हणून इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. बरोबर. यशोमताईंची आवडती डिश कोणती खाण्यासाठीची? मला पिठलं आणि ठेचा खूप आवडतो. भाकरी पिठलं आणि ठेचा भयंकर आवडतं. फारच साधी डिश सांगितली तुम्ही. हो. मला रोजही तुम्ही जर पिठलं करून दिलं कधी पालकातलं कधी ताकातलं कधी अजून कशातलं कधी मेथीतलं तर मला आवडतं. कोणाच्या हातचं जास्त आवडतं? आईच्या हातचं.